नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या पाठामध्ये विद्युतधारेचा औष्णिक परिणाम, विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम याचा अभ्यास केला. ते करत असताना आपल्याला काही त्याच्यामध्ये सूत्र गेलीत. म्हणजे विद्युतधारेची शक्ती काढायचं, विद्युतधारेमधून ओहमच्या नियमानुसार विद्युत विभवांतर, रोध, विद्युतधारा यांच्या संबंधित असलेले काही सूत्र आपण पाहिले. त्या सूत्रांवर आधारित काही उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. ते उदाहरण आज आपण इथे अभ्यासणार आहोत. तुमच्या पुस्तकामध्ये बघा, पहिलं उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ते आपण आता त्याचं आधी वाचन करू आणि मग मी तुम्हाला समजवेल की कशा प्रकारे ते उदाहरण सोडवायचे असतात. नायक्रोम या मिश्र धातूपासून तयार केलेली 6 मीटर लांबीची तार तिचे कुंतल करून उष्णता निर्माण करण्यासाठी दिली आहे. तिचा विद्युतरोध 22 ओहम इतका आहे. ही तार निम्म्यावर तोडून कुंतल तयार केले तर मिळणारी उष्णता अधिक असेल का? शक्ती मिळवण्यासाठी तारेची कुंतलाची टोके 220 व्होल्ट विभवांतर असणाऱ्या स्रोताला जोडली आहेत. असे पहिलं उदाहरण आहे. आता कधी लक्षात घ्या, उदाहरण सोडवताना आधी आपल्याला त्या उदाहरणाचा अर्थ समजला पाहिजे. म्हणून उदाहरण वाचताना पूर्णविराम असेपर्यंतचं वाक्य सलग आपण लक्षात घ्यायचं आणि मग त्याच्यात दिलेल्या ज्या गोष्टी असतात त्या आधी आपण लिहून घ्यायच्या असतात. आता या गणितामध्ये तुम्ही अभ्यास केला म्हणजे पाहिला आपण, तर आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत. मग ती माहिती आधी सुरुवातीला आपण लिहून घ्यायची असते. ती माहिती लिहिताना आता आपण बघा, या उदाहरणामध्ये आधीच आहे विद्युत रोध दिलेला आहे 22 ओहम, विभवांतर दिलेला आहे 220 व्होल्ट आणि त्या नायक्रोम संमिश्र धातूची लांबी दिलेली आहे आपल्याला 6 मीटर. म्हणजे जेव्हा आपण पूर्ण लांबीचा तुकडा घेऊ तेव्हा त्याची लांबी असेल 6 मीटर. आणि नंतर आपल्याला त्यांनी म्हटलं आहे की ही तार निम्म्यावर तोडून कुंतल तयार केले तर. मग आता निम्म्यावर तोडून म्हणजे त्या 6 मीटर जी आपल्याला दिलेली आहे त्याचा निम्मे ती आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे अशा प्रकारे 6च्या निम्मे घेतले आपण तर त्या पूर्ण तारेचा रोध जो आहे तो आपल्या लक्षात येईल. किंवा तो रोध जर 22 असेल तर निम्म्या वायरचा तो काय होईल, 11 होऊन जाईल. म्हणजे असं आपल्याला एक गणित सोडवताना काही गोष्टी आधी आपल्या लक्षात आणून घ्याव्या लागतात. त्यानंतर आता आपण एक दिलेल्या गोष्टी लिहितो आहे की बाबा विभवांतर 220 व्होल्ट आहे, विद्युत रोध 22 ओहम आहे, याच आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहे. मग ह्या लिहिल्यानंतर पण एक आपली काळजी घ्यायची की या दोघांचे जे एकक आहेत ते एकाच पद्धतीमध्ये आहेत किंवा नाही. म्हणजे SI पद्धत किंवा CGS एकक या दोघांपैकी एका ज्याच्यात आहेत हे आपल्याला आधी खात्री करून घ्यायची आणि मग नंतर हे गणित आपण सोडवायला सुरुवात करूया. आता बघा, सुरुवातीला दिलेलं आहे अखंड तारेचे कुंडल. म्हणजे आपण जर अखंड तारेचं कुंडल घेतलं तर आपल्याला शक्ती किती लागेल, तो शक्तीचं सूत्र आपल्याला माहिती आहे, V²/R. म्हणजे V²/R. V म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, विद्युत विभवांतर, आणि R म्हणजे काय, विद्युत रोध. मग या आधी याचा आपण याच्या किमती टाकूया सूत्रामधून आणि मग ते सॉल्व्ह करू. म्हणजे आता व्हीची किंमत आपल्याला माहिती आहे 220 व्होल्ट, ती आपण इथे लिहिली. नंतर त्याच्या खाली तुम्हाला दिलेला आहे रोध R, त्याची किंमत आहे 22, ती आपण लिहिली. ती सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळत आहे 2200 वॅट्स. म्हणजे पहिलं जर आपण पूर्णची पूर्ण तार वापरली तर त्याची शक्ती आलेली आहे 2200 वॅट. त्यानंतर आता दुसरा भाग या गणितामधला की निम्म्या तारेचे कुंडल. म्हणजे आता जी 6 मीटर होती ते आपण 3 मीटर करू. 3 मीटर केल्याने आपल्याला इथे मीटर वगैरे कुठे लागतं आहे का सूत्रामध्ये, नाही. ती फक्त माहिती दिली आहे की त्याच्या आधारे तुम्ही रोध कमी जास्त करायचं आहे. मग निम्म्या तारेचे कुंडल जे आपण जर घेतले तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला मिळेल की तिथे पण शक्तीच काढायची आहे. मग P बरोबर V²/R. त्याच्या परत आपण किमती टाकल्या. फक्त आता इथे बदल काय होईल की Rची किंमत 22च्या ऐवजी आपल्याला 11 घ्यावी लागेल. आता 11 घेतली आपण, मग त्याचं सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळत आहे 4400 वॅट्स. म्हणजेच तार निम्मी केली तर उष्णता जास्त मिळेल, असं या आपल्याला गणितावरून लक्षात येतं. तर अशी ही माहिती आपल्याला हे गणित सोडवताना पूर्ण लिहावी लागते आणि त्यानंतर आपल्याला हे उत्तर दोघं मिळतात. सी हियर यू आर गिवन one example of the nichrome wire. A 6 meter long wire made up of nichrome and it has a resistance of 24 ohm. If the wire is cut into the two parts, then what is the power of this in these two position? Then first you have write all the given things. The given things are resistance is equal to 22 ohm, potential difference
पी डी इज इक्वल टू 22 व्होल्ट, त्याला आपण व्ही म्हणतो व्होल्टेज. देन फर्स्ट ऑफ ऑल फाइंड द पॉवर ऑफ द होल वायर. देन पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू 220 bracket square upon 22. It gives 22,200 watts. Then find the power of the half wire. Then the P is equal to V square upon R is equal to 220 bracket square upon 11 is equal to 4,400 watts. Means the energy is heat is produced in the half wire is greater than the whole wire. Then in this way you have to solve this numerical. आता बघा दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. एका 9 ओहम विद्युत रोधाला एक गट जोडला असून त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे विद्युत रोधात प्रति सेकंदास 400 जूल इतकी उष्णता निर्माण होत आहे. विद्युत रोधास किती विभवांतर लावले आहे ते काढा. म्हणजे आता इथे आपल्याला विभवांतर विचारलेलं आहे. विभवांतर म्हणजे काय, व्ही विचारलेलं आहे. मग आधी आता इथे आपण दिलेल्या गोष्टी लिहायच्या आहेत नेहमीप्रमाणे. आता इथे तुम्हाला पुस्तकात सोडवताना ते डायरेक्ट पॉवर त्यांनी काढून दाखवलेली आहे, पण तुम्ही इथे दिलेल्या गोष्टी आधी लिहून घ्यायच्या. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला बघा काय दिलं आपल्याला, 9 व्होल्ट म्हणजे रोधाची किंमत आहे 9 ओहम. 9 ओहम ही रोधाची किंमत दिलेली आहे. त्यानंतर आहे विद्युत धारेमुळे प्रति सेकंदास 400 जूल इतकी उष्णता निर्माण होत आहे. म्हणजे वर्कडन जे होत आहे तिथे ती उष्णता हिट ती 400 जूल एवढी आहेत. आणि मग विभवांतर आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. मग अशा यात दिलेल्या गोष्टीवरून सुरुवातीला आपल्याला शक्ती काढावी लागेल. मग शक्ती आपल्याला माहिती आहे की किती असेल शक्ती, तर जे काही विभवांतर आहे ते मागीला एका सेकंदामध्ये ती उष्णता निर्माण होते आहे, म्हणून पर सेकंद, जूल पर सेकंद. म्हणजे पी बरोबर 400 जूल भागीला 1 सेकंद. पण पीचं सूत्र आपल्याला माहिती आहे, व्ही वर्ग अपॉन आर. मग व्ही वर्ग इथे आपल्याला विभवांतरच काढायचं आहे, म्हणजे व्हीची किंमत काही दिलेली नाही आहे, म्हणून आपण हे सूत्रामध्ये किमती टाकून ते रिअरेंज करून घ्यायचं. म्हणजे पीची किंमत आपल्याला वर दिसते आहे 400 भागीला 1 म्हणजेच काय 400 आहे. व्ही वर्ग जसा आहे तसा, त्याच्यानंतर त्याच्या खाली रोधाची किंमत आपल्याला 9 ओहम दिलेली आहे, म्हणून व्ही वर्ग बरोबर 400 गुणिला 9. मग आता इथे व्ही वर्ग आहे, तो आपल्याला व्हीची किंमत पाहिजे आहे. टेक द वर्गमूळ घ्यायचं दोघं बाजूंचं, टेक द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. म्हणजे व्हीची किंमत मग आपल्याला इथे मिळते आहे 20 गुणिला 3 बरोबर 60 ओहम. अशा प्रकारे हे विभवांतर आपल्याला इथे काढता येतं. 60 व्होल्ट एवढं त्याचं विभवांतर त्याच्यामध्ये असेल. असं याच्यात तुम्ही म्हटलं तर फर्स्ट ऑफ ऑल फाइंड पॉवर. देन हाऊ टू फाइंड द पॉवर. पॉवर इज गिवन टू यू 400 जूल पर सेकंड. देन पी इज इक्वल टू 400 अपॉन 1. But the formula of power is V square upon R. Then put the value of P and R in this formula. Then P is 400, R is 9. Then find the value of V square. Then V square is equal to 400 into 9. Then take the square root of the both side. Then V is equal to under root 400 into 9. Then solving this you get 20 into 3 is equal to 60 volt. अशा प्रकारे आपल्याला इथे विभवांतर हे मिळतं 60 व्होल्ट. तिसरं उदाहरण आपण बघतोय. विजेवर चालणारी इस्त्री उच्च तापमानास निर्धारित केली असता 1100 वॅट विद्युत शक्ती वापरते, तर कमी तापमान निर्धारित केली असताना 330 वॅट विद्युत शक्ती वापरते. या दोन्ही निर्धारणांसाठी वाहणारी विद्युतधारा आणि त्या वेळचा विद्युतरोध काढा. इस्त्रीचं 220 व्होल्ट विभवांतराला जोडली आहे. तर गणित आपण सुरुवातीला वाचून घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे दिलेली माहिती आधी लिहून घ्यायची. विभवांतर दिलेलं आहे 220 व्होल्ट. विद्युत शक्ती दिलेली आहे. आता पहिल्या याच्या वेळेत दिलेली आहे म्हणून त्याला आपण अ म्हणू. विद्युत शक्ती पहिल्या वेळेत दिलेली आहे 1100 वॅट आणि दुसऱ्या वेळेत दिलेली आहे 330 वॅट. अशा प्रकारे अ म्हणजे पहिल्या याच्यामध्ये आपण आता सुरुवातीला विद्युतधारा त्याची काढूया. मग आपल्याला माहिती आहे शक्ती बरोबर काय, विभवांतर गुणिला विद्युत धारा म्हणजे व्ही गुणिला आय. आता इथे शक्ती आपल्याला दिलेली आहे 1100 वॅट
आणि विभवांतर आपल्याला माहिती आहे 220 व्होल्ट. मग पहिले सुरुवातीला आता I1 विद्युतधारा I1 बरोबर P/V बरोबर 1100 भागिले 220 बरोबर 5 एम्पियर. नंतर आता दुसऱ्या याच्यामध्ये P बरोबर 330 वॅट आहे. 330 वॅट असल्यामुळे मग परत इथे आता विद्युतधारा पण दुसऱ्या याची की जेव्हा 330 वॅट एवढी त्याची शक्ती असते त्याची काढू आपण. मग विद्युतधारा बरोबर P/V. आता 330 शक्ती आहे भागिला 220 व्होल्ट तेवढेच आहे बरोबर 1.5 एम्पियर. म्हणजे आता ह्या दोघं वेळेच्या आपल्याला विद्युतधारा मिळाल्या आहे. आता विद्युतधारा आपल्याला काढायला सांगितल्या होत्या, त्याचबरोबर विद्युतरोध पण विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे की विभवांतर, विद्युतधारा आणि विद्युतरोध या तिघांमध्ये सूत्र दाखवणारा असा नियम कोणता असेल? ओहमचा. मग आता इथे आपण ओहमच्या सूत्रानुसार हा विद्युतरोध काढूया. मग आता पहिल्या याच्यामधला रोध समजा आपण R1 म्हटलं तर R1 बरोबर V/I1. व्ही आपल्याला माहिती आहे विभवांतर 220 व्होल्ट आहे आणि विद्युतधारा त्याची 5 आहे. म्हणजे 220 भागिला 5 बरोबर 44 ओहम. नंतर आहे दुसऱ्या केसमध्ये की विद्युतरोध आपल्याला काढायचा आहे, तो आपण R2 म्हणू. R2 बरोबर V/I2 आणि I2 आपल्याला माहिती आहे सुरुवातीला आपण जो काढला तो 1.5 एम्पियर आहे. मग ते विभवांतर घेतलं आपण 220 व्होल्ट आणि विद्युतधारा घेतली 1.5. त्याचं उत्तर आपलं 146 ओहम. तर अशा प्रकारे या गणितामध्ये आपल्याला दोघं याच्यामधून जाणारी विद्युतधारा विचारलेली होती आणि रोध विचारलेले होते, ते आपण इथे काढले. हिअर वी हॅव टू फाइंड इलेक्ट्रिक करंट अँड रेझिस्टन्स of the ion. First of all, write the given things. The given things are potential difference means voltage V is equal to 220 volt. Power P is equal to 1100 watt and 330 watt in the two positions. Then first of all find the power. The power is equal to V into I. But here P and V are given. Then you have to find the electric current I1. I1 is equal to P/V is equal to 1100 upon 220. It gives 5 ampere. Then secondly, you have to find if the power is P is equal to 330 watt. Then find electric current. Then I2 is equal to P/V. Here power is 330 and voltage is same 220. Then solving this you have got 1.5 ampere. Then find resistance. Here how to find resistance? Using the Ohm's law. Ohm's law apply here and then find the resistance. Then suppose in the first position R1 is equal to V/I1. What is V? V is nothing but here 220 and I1 is 5 ampere. 220 upon 5 is equal to 44 ohm. Then secondly find the resistance. R2 is equal to V/I2 is equal to 220 upon 1.5. It gives 146 ohm. आता उदाहरण आपण चौथं बघूया. विजेचा एक टंगस्टन दिवा बल्ब घरी परिपथात बसवला आहे. घरगुती विद्युत पुरवठा 220 व्होल्ट इतक्या विद्युत विभवांतरावर चालतो. चालू केल्यावर जर 0.45 एम्पियर इतकी विद्युतधारा दिव्यातून वाहत असेल तर दिवा किती वॅट विद्युत शक्तीचा असला पाहिजे? हा दिवा 10 तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल? असं हे आपल्या गणितामध्ये माहिती दिलेली आहे. त्यावरून आपण आधी दिलेली माहिती नेहमीप्रमाणे लिहून घ्यायची. दिलेली माहिती विभवांतर दिलं आहे आपल्याला 220 व्होल्ट. विद्युतधारा दिलेली आहे 0.45 एम्पियर. याच्यावरून आपल्याला विद्युत शक्ती काढायची आहे. विद्युत शक्ती तुम्हाला माहिती आहे. विद्युत शक्ती P आपण त्याला वर्क डन पण म्हणतो W बरोबर विभवांतर V गुणिला विद्युतधारा I. मग विभवांतर आपल्याला दिलं आहे 220 व्होल्ट गुणिला विद्युतधारा 0.45 वॅट बरोबर 99 वॅट. म्हणून दिवा
हा 99 वॅटचा असला पाहिजे. आणि आता आपल्याला त्यांनी पुढचा म्हटलेलं आहे भागामध्ये की 10 तास चालू ठेवला तर किती युनिट होतील बा. मग आता आपल्याला माहिती आलं की 99 वॅट एवढा तो दिवा आहे आणि तो आपण चालू ठेवू 10 तास, म्हणजे 99 वॅट गुणिला 10 तास बरोबर 990 वॅट अवर. आता 990 वॅट अवर झालं, पण आपण पाहिलं की युनिट वगैरे काढताना आपण किलो वॅट अवरमध्ये ते काढत असतो, म्हणून मग याचं रूपांतर आपण करू तर बरोबर 0.99 किलो वॅट अवर इतका तो आपली वीज खर्च होईल. आणि मग आपण किलो वॅट अवरलाच म्हणतो युनिट, म्हणजेच ते आलं 0.99 युनिट इतकी वीज आपली खर्च होणार आहे. आता परीक्षेमध्ये काही घंटांमध्ये विद्यामित्रांनो असं युनिट काढल्यावर तुम्हाला रेट दिलेला असतो किंवा एका युनिटला समजा 16 रुपये असा भार असेल किंवा आपल्या घरगुती याच्यामध्ये 8 रुपये असेल, तर त्यानुसार मग किती बिल येईल. तर हे जे आपण युनिट काढलेले आहेत या युनिटला फक्त तेवढ्या रकमेने काय करायचं, गुणायचं, आणि गुणलं की मग आपल्याला जेवढं येईल तेवढा आपला निव्वळ विजेचा चार्ज असतो. आणि मग नंतर आपल्या बिलामध्ये जर तुम्ही बिलाचा अभ्यास केला असेल तर त्या विद्युत बिलामध्ये मग अजून असे अनेक प्रकार असतात की विद्युत मीटर भाडे, कंजम्पशनचं हे, किंवा सामूहिक काही भार असतो तो, म्हणजे असे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होत जातात आणि मग एकूण टोटल बिल हे आपल्याला येत असतं. म्हणजे आपल्या घरात किती उपकरण आपण वापरलं आणि किती बिल येतं याचा अंदाज तुम्हाला याच्यावरून सुद्धा घेता येऊ शकतो. हिअर यू हॅव गिवन अ बल्ब, टंगस्टन बल्ब इज कनेक्टेड in a home. The home electric supply runs at 220 volt potential difference. When switch is on, current of 0.45 ampere flows through the bulb. What must be power of the bulb if it is kept on for 10 hours? How many units of electricity will be consumed? म्हणजे आता electricity, how many units are consumed. Here first of all write the given things. Here the potential difference V is equal to 220 volt. Electric current I is equal to 0.45 ampere. Then find the power. Power is equal to V into I. Substitute the values of V and I is equal to 220 into 0.45. It gives 99 watt. Here the bulb is 99 watt. The wattage of the bulb is 99 watt. Then if you use for 10 hours, then 99 watt into 10 hour is equal to 990 watt hour. Then it will be converted into kilowatt hour, then is equal to 0.99 kilowatt hour. And it gives 0.99 unit are consumed. In this way, if you can find, if we find the unit, then the rate of consumption are given to you. Then you have to find also the how much electric bill is come in our houses. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही गणितं आपल्याला परीक्षेमध्ये 1 ते 2 गणितं तुम्हाला कंपल्सरी सोडवावी लागतात. म्हणून गणितं अतिशय सोपी असतात, फक्त आपण ते नीट वाचून आणि दिलेल्या गोष्टी लिहिल्या की त्या गोष्टीवरून आपल्याला त्याच्यातलं सूत्र लक्षात येतं की इथे आता कोणतं सूत्र वापरता येईल. कारण सूत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की जर 4 चलं असतील तर त्यातल्या 3 चलांची माहिती आपल्याला गणितामध्ये दिलेली असते आणि चौथा आपल्याला काढता येत असतं. फक्त याच्यामध्ये एकच लक्षात घ्यायचं की जे एककं असतात ती एककं एकाच सिस्टीममध्ये असली पाहिजे. SI सिस्टीम म्हणा किंवा CGS सिस्टीम म्हणा. जर वेगवेगळ्या याच्यात असतील तर तुम्ही ते रूपांतरित करून कोणत्याही एका सिस्टीममध्ये आपल्याला जे सोयीस्कर असेल त्याच्यामध्ये ते कन्वर्ट करून घ्यायची आणि मग गणितं सोडवायची. थँक्यू.